काय आहे जिथं ऐकलं तिथेच उभं राहा, हलू नका. एवढं लक्षात घ्या की साप तुमच्यातला कोणाच्या जवळ येणार नाहीये. इथे सापाने हालचाल केली म्हणून तिकडे उलटे सुलटे नका पडू फक्त, नाहीतर एकमेकांच्या अंगावर पडायला सगळे. त्याला आपण फक्त थोडंसं टच केलंय आणि पुढे बॅग सेट केलेली आहे. घाबरलेला आहे तो खूपच जास्त. बघूया कसं आतमध्ये जातो ते. त्याला कोणी एवढा घाबरलाय जाऊ घाबरलाय तो.
आता इथे साप किती जणांनी पाहिलेला आहे तुमच्यातला? 1000-2000 माणसांनी बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे ना. साप कोणता आहे? कोबरा आहे दादा. हा तोच कुठला आहे? कारण की तुम्ही कोबरा म्हणताय, तिथे नाग म्हणताय. हा त्याच्या आधीच इथे आलोय. मी मुरबाड तालुक्यामध्ये सर्परक्षक म्हणून काम करतोय. आमचं काम फक्त साप पकडणं नाहीये, सापाबद्दल माहिती इंग्रजीमध्ये कोबरा बोलतात, जो नाम तुम्ही सांगितलं. आता याच सापाच्या मानेखाली जर का पट्टे आला तर आपण त्याला 1.5 लाऱ्या 2.5 लाऱ्या बोलतो. आणि आपल्या लोकांची मान्यता अशी, यांनी काय औषध घेतलंय का? औषध यांना थोडं लांब ठेवा, थोडं लांब ठेवा. जर का काहीतरी आपण पिलो असू ना तर आपल्या शरीरामध्ये रक्त दुप्पट स्पीडला वाढत असतंय. आणि म्हणून आम्ही बोललो की आधीच लांब राहा. हा साप जर का तुम्हाला चावला तर आपला मुरबाडचा सरकारी दवाखाना आहे, तिथे सगळ्या प्रकारचे औषध आहेत. आमच्या साप पकडणाऱ्याच एकाला पोराला चावला होता आणि तो तिथे 1 दिवसामध्ये बरा होऊन दुसऱ्या दिवशी घरी होता. म्हणून जर का हा साप कधी कोणाला चुकून चावतोय तर फक्त गावठी औषधं करू नका. सर आहे तिथे म्हणून सरांच्या समोर सांगतो की साप चावल्यानंतर सापाचं विष आपल्या रक्तामध्ये जातो आणि आपण गावठी औषध जो घेतो तो आपल्या पोटामध्ये जातो. त्याच्यामुळे गावठी औषध कधीच सापावरती इलाज नाही. आपल्याकडे आधी गावठी औषधामुळे इलाज झाले, त्याचं कारण सांगतो. तुम्हाला चूर माहिती असेल ना? चूर सगळ्यांना माहिती असेल. चूर माहितीये का आई? माहिती आहे ना? रुखाई माहिती आहे ना? हा, कांडोरा, रक्ती फोडसा, 5 पावली, ही जी 5 नावं मी घेतली ही 5ही साप बिनविषारी आहेत. चूर बिनविषारी आहे, रक्ती फोडसा बिनविषारी आहे, कांडोरा बिनविषारी आहे, रुखाई बिनविषारी आहे, 5 पावली बिनविषारी आहे. आता कोणाला काय विचारायचं का याच्यावरती? बघा, मी इथनं गेल्यानंतर एकमेकांशी बोलू नका. रुखाई बद्दल बोलतात की रुखाई डायरेक्ट डोक्यावरती उडी मारते आणि ती रुखाई आम्ही आमच्या डोक्यावरती ठेवून लोकांना दाखवले. अजिबात विषारी नाही, काहीच विषारी नाही. घाबरूनच लोक जातात. आणि सापांच्या मानेखाली 1 पट्टी 1.5 पट्टी असते. त्या पट्टीचा आणि वेळेचा काही संबंध नाहीये. आता ती जी पट्टी असते ती फक्त जन्मखून आहे सापाची. तुमच्याला काही पोरांनी फॉरेस्टच्या किंवा पोलीसच्या भरत्या दिल्या असतील, भरती देताना आपण शरीरावरती कुठे खून आहे का ते लिहितो, जन्मखून. सापाच्या मानेखालच्या पट्ट्या ह्या त्यांच्या जन्मखून आहेत. त्यांचा आणि वेळेचा काही संबंध नाही. होतो काय, एखाद्या सापाच्या मानेखाली 1 पट्टी असली आणि तो जर का कोणाच्या चावला तर आपली लोक साईडला येतात न बोलतात 1 तासात माणूस मरेल, तो अर्ध्या तासाचा जीव सोडतो. हे आपल्या गावाकडच्या लोकांचं आहे. म्हणून त्या वेळेचा आणि त्या पट्ट्यांचा काही संबंध नाहीये. ते जर का कधी तुम्हाला दिसलंय, काही सापांच्या पट्टीच नसते, मग जागेवरती मारायला पाहिजे. पण मग त्याच्यावरती काय नाही होत. तर हे थोडे आपले गैरसमज आहेत. आणि 5 नावं तुम्हाला सांगितली, ते साप बिनविषारी आहेत. आणि मग हेच साप चावल्यावरती लोक औषधं घ्यायला जातात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही बरे झालो, पण मुळात ते साप बिनविषारी होते. हे आपल्याला समजून घ्यायचंय. आणि आता हा साप जो आहे ना तो विषारी होता, म्हणून मी पकडताना काडीचा वापर केला, त्याला भरताना पण काडीचा वापर केला. आता आपल्या इथला पण एक पोरगा पकडतो, हा, पण त्याची भीती वाटते मला, म्हणून मीच येतो इथपर्यंत. हा, नरेश भारी पोरगा आहे, पण कधी कधी तो पण असतो ना औषधांच्या. ठीक आहे, चालेल, हरकत नाही. सापांबद्दल काय विचारत असेल तर आताच विचारा. हा जो पांढरा साप आहे याचा या काळामध्ये प्रजनन काळ चालू असतो, त्याच्यामुळे आता हे दिसतच राहणार आहे. म्हणजे हा दिवसातला आमचा 5वा नाग आहे आजचा. आणि 2 मिनिटं अजून द्या. का आमच्या लोकांनी म्हणणं काय माहितीये का, त्याला असं कोणी म्हणजे काही लागलं काय तर आपण बोलतो नाही का, फोड झाली तो मागे येतो. आता इथे व्हिडिओ चालू आहे, सगळे गैरसमज आहेत. सापाला चेहरा लक्षात ठेवण्या एवढी बुद्धी नाहीये. सापाला आपण इथे जेवढे जण उभे आहोत, यांचा रंग कसा आहे, उंची किती आहे, तब्येत काय आहे, नाक कसं आहे, काहीच सापाला दिसत नाही. त्याच्यामुळे साप तुमचा चेहरा लक्षात ठेवून तुमच्या मागे येऊ शकत नाही. आता होतंय काय, आजचा आमचा दिवसातला 5वा नाग आहे समजा, आणि समजा की तुमच्या इथे कोणाचं तरी लग्न असेल, तुम्ही लग्नासाठी पत्रिका द्यायला कुठेतरी गावात जातायत, या गावामध्ये तुम्ही आले, इथं पण नाग होता, आणि समजा शिरवलीत गेले, शिरवलीत पण नाग होता. तुमच्या डोक्यामध्ये असं येतंय का इथं पण नाग आणि तिथं पण नाग, म्हणजे आमच्या मागे खट्याल करून आला, पण इथला आणि तिथला नाग वेगळा होता हे आपल्याला समजायचंय. मागच्या वर्षी आम्ही वाघिवली माहिती असेल तुम्हाला, वाघिवली गावात एका दिवसामध्ये 4 नाग पकडले होते. या घरात एक, त्या घरात एक, त्या घरात एक, त्या घरात एक. मग आता जर का आम्ही पकडणारे नसतो ना, तर त्या लोकांना असं वाटलं असतं का एकाच गावात 4 नाग म्हणजे तो एकच सगळीकडे फिरतोय, बदला घ्यायला.
आणि यावर्षी असे गैरसमज होते. गैरसमज होतात. आता सध्या आमची तालुक्यामध्ये 250 पोरांची टीम आहे. हे दोघे इथे आलेत, हा इथे एक आहे, मी एक आहे, असे आम्ही 250 लोक आहेत. याच्या आधी मी फक्त एकटाच होतो, तेव्हा मी एका दिवसाला 17 नाग पकडले होते, एका दिवसात 17. मग आता जर का समजा की तुम्ही 17 ठिकाणी फिरले असते आणि 17 ठिकाणी तुम्हाला नाग दिसला असता, तुमच्या डोक्यात ते झालं असतं ना का बाबा मी 17 ठिकाणी फिरतोय आणि नाग दिसतोय म्हणजे माझी खट्याल झाली. खट्यालचा काही संबंध नाहीये. आता याचा दिसायचं आहे. तुम्हाला साधं सोपं सांगतो, पावसाळ्यामध्ये तुम्हाला नाणेटी खूप दिसत असते, भरपूरच. आता नाणेटा दिसत नाही, कारण की पावसाळ्यामध्ये त्याचा प्रजनन काळ होता. पावसाळ्यामध्ये तुम्हाला चूर पण लय दिसले असतील, आता चूर दिसणार नाही, कारण की ती तेव्हा जास्त दिसायची. हिवाळ्यामध्ये तुम्हाला कांबलेले दिसले असतील, आता कांबले दिसायचे कमी झाले. उन्हाळ्यामध्ये हा साप सगळ्यात जास्त दिसतो, कारण की याचा उन्हाळ्यात प्रजनन काळ आहे. मग लोकांना असं वाटतं की बाबा हेच साप जास्त दिसायला लागले म्हणजे खट्याल होऊन मागे यायला लागले काय. काही संबंध नाही. सापांबद्दल गैरसमज खूप जास्त आता एवढं झाली चर्चा बघू, आता मुलं ट्रायला जातात. हा. मग असं वाटतं मला काय विचारायचं आहे? नाही. मुलांचं काय जर का गावकरी तुम्ही असे खूप जण एकत्र जमतायत तर एक रात्री आपला अर्ध्या 1 तासाचा कार्यक्रम लावा, म्हणजे आम्ही सापांबद्दलचं सगळं कार्यक्रम त्याच्यावरती माहिती सांगू. इथेच जर का लावलं ना, आम्ही प्रोजेक्टर घेऊन येऊ, आपण इथे सगळेजण बसू आणि सगळे सापांबद्दलची माहिती सांगू एक दिवस. माहिती होईल आणि चालेल? समज गैरसमज दूर होतील. गैरसमज दूर करा. समज गैरसमज दूर आमचा करा. प्रयत्न आहे की आपल्या तालुक्यात एकाही व्यक्तीचा साप चावून मृत्यू नाही झाला पाहिजे, आणि त्याच्यासाठी जरी गैरसमज एखादा कमी तो झाले. चावला तर त्याचे उपाय आहेत. सगळे उपाय आहेत सगळे उपाय आहेत. मुरबाडच्या दवाखान्यात. फक्त गावठी औषध करू नका, घाबरू नका. तिथे या, तुमचा व्यक्ती वाचण्याची जबाबदारी आमची. आता जास्त विचार तोच झाला. आता बुलेट राहायला जातात, पटकन मग मुलांना काय बाबा लागला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आला काय. आता मी रोज तिकडे जातो. काल सुट्टी होती, आज काय गेलो नाही मी. काल सुट्टी होती, आज मी गेलो नाही तिकडं कोल्हापूरला आला. तर मुलाचं लक्ष आलं तर मुलं काय बोलले नाही मला. नशीब माझे का तिथे गेलो ना, मुलांनी वाचता केली काय म्हणून म्हणजे काय मी गावास्थान मोडमध्ये आहे, त्याच्यामुळे निघण्याचा प्रयत्न करत नाही, आणि निघल्यानंतर पण तो थोडं थांबण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही पाहू शकता हुड काढूनच आहे, हुड काढूनच आहे. पण जिथपर्यंत आपला अंदाज आहे की पाण्यात गेल्यानंतर तो डायरेक्टली निघू शकतो. हा डिफेन्स मेकॅनिझम आहे की सोडल्यानंतर सुद्धा तो हुड काढून आपल्याकडे पाहतोय, नाहीतर एखादा साप पळून गेल्याचा प्रयत्न केला असता. तुम्ही पाहू शकतायत. आणि जर का मी याच्या जोडीला इथे 1 तास जरी थांबलो तर हा पण 1 तास इथेच असा थांबेल. त्याच्यामुळे आपण प्रयत्न करू. आता तो जास्त वेळ नाही थांबणार, कारण की आता तो रिलॅक्स झाला. आणि जर का तसंच आपण थांबलो असतो तर तो इथनं गेला सुद्धा नसता. परत जर का मी प्रयत्न केला त्याला टच करण्याचा तर तो परत हुड काढून माझ्यावरती येईल.